आता जे नाही त्यांचे नाव सांगायला लागतील ना की कोण आहे कोण नाही. आम्ही सांगितलं तर काही लपणार नाही ना. तुम्ही सर्व पत्रकार बांधव आता तुम्हाला दिसतंय की इथे सर्व पक्ष मध्ये फक्त राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा जर पक्ष सोडला तर बाकी सर्वजण आहेत. आणि मी काय म्हणतो की जर आपण चोरी केलीच नाही तर आपण लपायचं कशासाठी ना. आपण सुद्धा लोकांच्या भावनेबरोबर यायला पाहिजे. आपणही सांगायला पाहिजे की तुम्ही सुद्धा या भेसळीच्या विरुद्ध लढतायत म्हणून. परंतु त्यासाठी तुम्ही वेगळा गट स्थापन करायची गरज नाहीये. कसं असतं माहिती का, मांजरीला वाटतं की ती दूध पिते कोण बघत नाही कारण डोळे तिने झाकलेले आहेत. जगाने झाकलेले आहेत का, तर जगाचे डोळे हे उघडे झालेले आणि चांगल्या प्रकारे झालेत. पण ते कसे झाले पाहिजे होते की तुम्ही पहिल्यापासून पत्रकार बांधव जर एवढा सक्षम असता आपल्या आंबेगाव तालुक्यातला तर त्यांनी विचार केला असताना की 1995 साली ही डेअरी सगळ्यात मोठी होती आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे कात्रज डेअरी. 1.5 लाख लिटर तेव्हा तिची क्षमता होती. ती क्षमता आता 2 लाख आहे. आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष चालू झाली डेअरी आपल्या आंबेगाव तालुक्यातली. तेव्हा 15 ते 20 लिटर संकलन करायची, तेव्हा 10 लाखावर गेली. तर नुसती महाराष्ट्रात नाही ती मंचरमध्ये गोट्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये गेले. एवढा पैसा हा येतो कुठून. जेव्हा जेव्हा मंत्रिपद मिळतं आंबेगावला तेव्हा आंबेगावला एक नवीन डेअरी स्थापन होते. आंबेगावला सहकारी साखर कारखाना स्थापन व्हायला 7 वर्ष लागले. लोकांचे पैसे घ्यायला लागले. परंतु तुमचा प्रायव्हेट कारखाना स्थापन व्हायला 2 वर्ष लागले. बरं तो प्रायव्हेट साखर कारखाना चालवायला आमदारांचा घेऊन नका लागला. मग ते दुसरं कोण नव्हतं का. हे सर्व प्रश्न तुम्हाला वाटले पाहिजेत. पत्रकारांना एक जाणीव पत्रकार म्हणून त्यांना कळलं पाहिजे. तर सगळं आलं कुठून. हे अचानक आवाजून नाही पडलं. ते आलं कुठून. बरं ते सुद्धा पराग आहे, हा सुद्धा पराग आहे. हे सगळं परागला स्कूटरवर फिरणाऱ्या मुलाला 3,000, 4,000, 5,000 प्रॉपर्टी झाल्या कुठून. आवाज न पडलं, जमीन न सापडल्या. इथं आमचे लोक पण शेतकरी दूध पिकवतात, त्यांना 7 रुपये लिटर मध्ये नफा आहे. यांना जे वर्किंग करतात प्रोसेसिंग त्यांना 1 रुपये 20 पैसे नफा आहे. त्यांच्या ऑडिटवर लिहिले. ऑडिटवर त्यांचा नफा 7 कोटी आहे. तो वर्षाला किती झाला, 20 वर्षात 140 कोटी. त्यांच्या प्रॉपर्टी 3,000 कोटी झाल्या कुठून. अरे सोपे प्रश्न आहेत ना, तुम्ही विचारा. तुम्ही विचारता तुम्हाला कळणार नाहीत. लोकांचे आरोप कोणावरती. आरोप नाहीये ना, मी सांगतो तुम्हाला. मी मागच्या सुद्धा मी कारखान्याचं बोललो, मागच्या सुद्धा मी बँकेचं बोललो. मी नाही बोललो, मी त्यांचं पत्र तुम्हाला वाचून दाखवलं. याच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहे. याच्या मागे मुख्य सूत्रधार हे ती जेव्हा 1990 साली वळसे पाटील इथे आमदार झाले आणि तेव्हापासून इथल्या दूध संघावरती कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेसची एक छत्री अंमल आहे. एक छत्री अंमल असताना तो कारखाना की त्याला शासनाचं पाठबळ आहे तो वाढायला पाहिजे होता, घटायला पाहिजे होता, वाढायला पाहिजे होता. पण तो घटला आणि यांच्या मित्रमंडळांच्या कारखान्यात गेल्या 100 पटीने वाढल्या. हे कसं होईल. म्हणजे तुमच्या आमच्या पोटावर पाय हा आज नाही दिलाय. हा 1995 पासून त्यांनी जाणीवपूर्वक पूर्णपणे ते बीज पेरले. ते बीज आता आज एवढं मोठं वाढले की त्या औषधाच्या साईड ते सुद्धा झाकले गेले आणि त्यांना बोलता येऊ शकत नाही. कारण की त्याच पैशावरती निवडणूक लढतायत, त्यांच्याच याच्यावरती निवडणूक लढतायत. तो अध्यक्ष आहे, तो जिथे बँक पण चालवतोय. आज या बँकेवरती पाठीमागच्या 5-6 वर्षात 2 किंवा बुडले म्हणून बँकेची अफवा पसरली होती. नंतर परत झाक सर्व झाली. हे सगळं का करलं तर माहिती का, की आपण एखादा जर आपण म्हणतो ना, आपण एखादा कुत्रा म्हणून एखादा वाघ पाळला तो मोठा तो पहिला खातो कोणाला, त्याच माणसाला खातो ना. तो खाईल म्हणून त्या भीतीने आता बसावं लागतं. ही सगळी अशी संघटना आहे. या संघटनेच्या पाळेमुळेपर्यंत तुम्ही जायला पाहिजे.